नागपूर जिल्ह्यातल्या कामठीतही महादेव घाट आणि कर्णिका घाटावर विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली होती। सोबतच पोलीस बंदोबस्त देखील इथं ठेवण्यात आला होता। विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भामध्ये विविध शासनाचे डिपार्टमेंट तसेच विविध यंत्रणा शासनाकडून लावण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून पण मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लावण्यात आली होती। हजारोच्या संख्येमध्ये येणारे गणपती बाप्पाच्या विसर्जनासंदर्भात पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होता। माझ्या मागे आपण बघू शकतो पोलीस प्रशासनाची चमू नदी काठावर तैनात आहेत। त्या अनुषंगाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये नागरिकांकडून विविध कार्यक्रम तसेच विविध उपक्रम देखील या उत्सवात राबवण्यात आले। त्याचप्रमाणे मंगळवारी मात्र बाप्पाला निरोप देण्यात आला। त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गाईडलाईन्स करण्यात आल्या होत्या। त्या गाईडलाईन्सच्या माध्यमातून कृत्रिम तलावामध्ये पॅस्टरवारीचे गणपती त्याचबरोबर कुठलीही अनुचित घटना घडू नये प्रशासन पूर्णपणे सज्ज होता। त्याचप्रमाणे कामठीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये गणेश विसर्जन करण्यात आले। महादेव घाट तीरावर असलेल्या कर्णिका नदी पात्रामध्ये या माध्यमातून कामठी शहरातील हजारोच्या संख्येने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। मात्र यावेळेला शासनाकडून दिलेल्या गाईडलाईन्स नुसार कुठल्याही प्रकारची अस्वच्छता त्याचप्रमाणे पॅस्टोरा पॅरिसचे गणेश मूर्त्या इतर कुठल्याही निर्माल्य साहित्य हे मात्र आढळून आले नाही। काही प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये निर्माल्य वस्तू कुठेतरी पडून असताना त्या दिसून आल्या। मात्र समतोल असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे। निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।